तुम्ही विचार करत असाल हा काऊन हसत आहे, थांबा सांगतो. तर हाय गाईज, हा आहे आपला ब्लॉग 3. आज तारीख 7 ऑगस्ट. सकाळी तयारी करून आलो आपल्या मामाला भेटायला, अंदाजाला भेटेल. दादा व्हिडिओ कॉलवर बिझी आहे, मामा इष्टापात बिझी. त्यांच्यासोबत बोलता बोलता अर्धा घंटा झाला, मग सरळ निघालो कॉलेजकडे. हे आपलं कॉलेज. बाहेर बघतो कोणी आले की नाही आपले क्लासमेट. मग अंदर गेलो तर भेटला आपल्याला मग शंकर. मग थोड्याच वेळात सगळे येऊ लागले. फक्त एका जणाची कमी होती आणि तो बी आला. मग पा कोणाला आला ना मग आपला अंश. पण हे काय करूला काय माहित. थेअरी मध्ये सरनं आज रिव्हिजन घेतली, त्यातच टाइम चालला गेला. 2 वाजता आपला प्रॅक्टिकल सॉल्व्ह झालं. हे पहा इकडे पुरा वाय कम्प्लीट करू राहिले. हा आपला क्लासमेट. याला आपला ब्लॉग्स लय आवडले, तुम्हाला पण आवडले असेल तर फॉलो करून घ्या. मग तेवढ्यात वाजले 5 आणि सुटला आपला कॉलेज. अंशपा का म्हणते हॉटेल भाग्यश्री. आज कापले किती कापले रे आज हॉटेल. मग घरी येऊन केली जिमची तयारी. आणि आपण व्ह्यू बघू शकतो तुम्ही किती मस्त संध्याकाळचा. आणि मग प्रत्येकीला घेतलं आणि सरळ चाललो जिम कडे. तेवढ्यात आपल्याला क्लायंटचा फोन आला, त्यांना फोटोशूट करायचं होतं कॉलेजच्या ग्राउंडवर. तर केलं आणि मग सरळ आलो जिम कडे. हा काऊन हसरू आलता हे मला माहित नाही, पण आम्ही रोज जिमच्या आधी केळं खातो ऍज प्री वर्कआउट मील. मग आलो जिम मध्ये केली स्ट्रेचिंग. आणि आज होता आपला बॅक डे, तर पहिले मारले पुलअप्स. आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 ते 12 रेप मध्ये फेल्युअर आलं पाहिजे असं वेट चूज करा. आणि इगो लिफ्टिंग करू नका. तुमचे सगळे रेप कंट्रोल असले पाहिजे, तेव्हाच हा मसल स्ट्रेच होतो आणि ग्रो होतो. तुम्हाला जर जिम रिलेटेड काही प्रश्न असतील ते तुम्ही कॉमेंट मध्ये विचारू शकता. भेटूया ब्लॉग 4 मध्ये.